महायुती कुर्ला नेहरू नगर वॉर्ड क्रमांक 169 चे उमेदवार जय मंगेश कुडाळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन। समोर बघा, इथं सगळ्यांनी समोर बघा। होता इलेक्शनला उभा होतो आणि आता शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी जय कुडाळकरला आशीर्वाद दिलेला आहे। तर आता आपल्याला महायुतीच्या वतीने जय कुडाळकर यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे, कारण 10-11 हजाराच्या वरती आपल्याला जय कुडाळकरला निवडून द्यायचं आहे। कारण त्यांच्या बरोबर आता भारतीय जनता पार्टी, रिपाई, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी या सर्वचा आशीर्वाद आहे। आठवले साहेबांचा आहे, कवाडेकरांचा आहे, या सर्वांचा आशीर्वाद आनंदराज आंबेडकरांचा आहे। या सर्वांचा आशीर्वाद जय कुडाळकरच्या बरोबर आहे। तसेच आमचे लाडके आमदार मंगेशजी कुडाळकर यांचा आशीर्वाद तर आहेच आणि सतत राहणार। त्याबद्दल आमच्या बीजेपीच्या वतीने आम्ही तुम्हाला याच स्टेजवर सांगतो, 16 तारखेला इथेच आपल्याला जल्लोष करायचा आहे, हे आम्ही गवाही देतो। आणि बीजेपीच्या वतीने काही तुम्हाला कमी पडू देणार नाही, आम्ही स्वतः फिरणार आहे। कारण आम्हाला आमच्या पक्षाचा आदेश आलेला आहे की जय कुडाळकर जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत तुम्ही एरिया सोडून कोणी जाऊ नका। त्यासाठी आम्ही सर्व कामाला लागलेलो आहे आणि आमदार साहेबांना आश्वासन देतो की जय कुडाळकरला निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ते पुढे कोणी येऊ त्यांना आम्ही चित करून पुढे जाऊ आणि जयसाठी आम्ही सर्वांना विनंती करतो। साहेबांसाठी सतत साथ देणारे, त्याचप्रमाणे कोणी आता झोपण्याची वेळ नाही, आपल्याला सर्वांनी जागृत राहा। आणि ही वेळ आता जसं आपण साहेबांच्या पाठी खंबीरपणाने आपण त्यांना आमदार म्हणून पुन्हा एकदा आपण निवडून दिलं, त्याच पद्धतीने आपल्या मुंबई महापालिकेची निवडणूक आणि आपल्या माहितीचे उमेदवार जय मंगेश कुडाळकर यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि उमेदवारीचा फॉर्म सुद्धा मी भरलेला आहे आणि प्रचाराला सुद्धा प्रत्यक्षात सुरुवात झाली। आणि आज या ठिकाणी आपल्या या संपूर्ण निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या प्रसंगी भाजपा, रिपाई आणि इतर मित्र पक्षांचे सुद्धा पदाधिकारी, सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर, रहिवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। आज खरोखरच या ठिकाणी प्रचाराला जेव्हा आपली सुरुवात केलेली आहे आणि रहिवाशांचा सुद्धा भरभरून प्रतिसाद हा संपूर्णपणे या मतदारसंघातून आम्हाला मिळतो आणि त्यामुळे नक्कीच 15 तारखेला जे काही होणार आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि आपली निशाणीसुद्धा धनुष्यबाण आणि तीसुद्धा बॅलेट पेपरवरती आपल्या 1 नंबरवरती आपल्याला ही निशाणी मिळाली आणि त्याच्यावर निश्चितपणानं ज्या प्रकारे मला विधानसभेमध्ये 1 नंबरवरती ही निशाणी मिळाली होती, त्याच प्रकारे आत्तासुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या बॅलेट पेपरवर 1 नंबरचं निशाण आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं हा विजय आपलाच आहे आणि नक्कीच फक्त आपल्याला थोडी मेहनत असून अधिक घ्यावी लागेल। हे कार्यकर्त्यांशी लीडपणाने आम्ही बोललेलो आहोत आणि अधिकाधिक मेहनतीने, अधिकाधिक जोशामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी काम करून कुर्ला विभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर आपल्या या मुंबई महापालिकेवर आणि किंबहुना कुर्लावर आपल्याला भगवा ध्वज मोठ्या डौलाने फडकवायचंच आहे, हे आमचं इकडचं सगळ्यांचं स्वप्न आहे। जिस तरह सर बाढ़ में कई समस्या है, कई मुद्दे हैं, अगर जय जी जीत के आते हैं सबसे पहला काम क्या करेंगे? क्योंकि देखा जाए कुर्ला वासियों का कुछ कि जो जनाजी का प्रश्न है बिजली भाइयों का, तो उसके बारे में ज़रूर मैंने कोशिश की है और मुंबई महापालिका की ओर से करीबन 23 करोड़ का फंड रेलवे को हमने हस्तांतर किया हुआ है और उसका भी जल्द से जल्द अभी थोड़ा सा वो सैटिस प्रकल्प की वजह से थोड़ा डिज़ाइन में बदलाव आया हुआ है, लेकिन ज़रूर ये मेरे ख्याल से 2 महीने में वो जो BMC के ब्रिज डिपार्टमेंट और रेलवे
क्योंकि रेलवे पूरा ये ब्रिज बांध रही है, तो 2 महीने में शायद उसका पूरा डिज़ाइन होके 2 महीने में के बाद मतलब साधारणतः अप्रैल मई के आसपास काम जल्द से जल्द शुरू हो जाएगा और अच्छी तरह से काम होके जो हमारे बहुत सालों का ये प्रश्न है, ये प्रश्न छूट जाएगा। जिस तरह सर आने वाले चुनाव की तारीख भी नज़दीक है, क्या कुछ आवाम से कहना चाहेंगे टुकड़ा के रहवासियों से? नहीं, जरूर। अभी तक जो मैंने काम किए, जो प्रश्न मैंने उठाए, वो प्रश्न को तो मैं अच्छी तरह से, भाड़ा का जो प्रश्न था उसमें मैं अच्छी तरह सक्सेस हुआ हूँ। तो उसके साथ में ही हमारी शासकीय जमीन जैसे शिवष्टी में कलेक्टर लैंड है, बाद में कलेक्टर लैंड का फ्री होल्ड का सब्जेक्ट था, उसके भी मैंने जो उसके लिए पुनर्विकास का सब्जेक्ट था, तो उसके बारे में मैंने आवाज़ उठाया था और उसमें मैंने अच्छी तरह से 1 वर्ष का थोडं पाणीचा सगळं आणि लाईटची ते लवकरात लवकर आम्ही समस्या चालू लवकरात लवकर मार्ग आणि 16 तारखेला ते नंतर कळेल जे काय राहिलेली इकडच्या समस्या, लोकांचे काय प्रश्न आहेत ते लवकरात लवकर PMCचे काय कामं असतील ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे.